नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। जर विचार करत असाल की आज भाजीला काय बनवायचं, तर आज तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ कांदा टोमॅटोची एकदम चवदार आणि झटपट अशी भाजी आपण बनवणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन घरगुती व्हिडिओसाठी। तर कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी आपण 4 कांदे, 4 टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण अद्रक घेतलेला आहे। तर हे व्यवस्थित आपण सर्व आपल्याला कापून घ्यायचं आहे। ते जे कांदे आहेत ते कांदे आपल्याला एकदम बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे। जेवढं आपण बारीक बारीक आणि व्यवस्थित हे सर्व कापून घेऊ तेवढीच आपली भाजी एकदम चवदार आणि चांगली बनणार आहे। तर एकसारखा आपण पूर्ण कांदा आपण एकदम पटपट असा कापून घेऊया। त्यानंतर आपल्याला कांदा कापल्यानंतर आता टोमॅटोही तसेच बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत। तर आपण टोमॅटोही घेऊया व्यवस्थित असे बारीक बारीक कापून। तर कांदा आणि टोमॅटो हे एकदम बारीक बारीक व्यवस्थित आपलं कापून झालेलं आहे। त्यानंतर ही कोथिंबीर आहे, कोथिंबीर आपण बारीक बारीक अशी करून घेऊया। त्यानंतर लसूण आहे, लसूण आपण थोडासा बारीक चाकून करून घेऊया आणि अद्रक ही थोडीशी बारीक करून घेऊया। तर त्याची आपल्याला कुटून किंवा मिक्सरमधून काढून थोडीशी पेस्ट बनवायची आहे। तर आपण हे बारीक केलेलं जे लसूण आहे आणि अद्रक आहे ते छोट्याशा उकळीमध्ये टाकून आपण त्याची बारीक बारीक पेस्ट करून घेऊया। तसं आपण एकदम बारीक थोडेसे मीठ टाकून त्याला कुटून घेऊया आणि बारीक पेस्ट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित पेस्ट बनवलेली आहे। आता हे सर्व आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पेस्ट बनवून झालेली आहे। आपण गॅस पेटवून त्यावरती कढई ठेवूया फोडणी देण्यासाठी आणि तेल टाकून घेऊया। तेल आपण कढईमध्ये टाकलेलं आहे, तेल गरम होतंय। त्यामध्ये आपण 1 चमचा असं जिरं घालूया। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालूया। जिरे आणि मोहरीमुळे एकदम भाजीला चांगली चव येणार आहे। तर जिरे आणि मोहरी एकदम चांगली तुडतुडू देऊया। थोडंसं आपण त्याला मिक्स करून घेऊया। त्यानंतर जो बारीक बारीक कापलेला आपला कांदा आहे तो कांदाही आपल्याला तेलामध्ये चांगला टाकून भाजून घ्यायचा आहे। तर जिरे आणि मोहरी चांगलं तुडतुडून झालेलं आहे। त्यात आपण कांदा टाकून घेऊया यामध्ये। तर कढईमध्ये कांदा टाकून घेऊन आपण एकदम चांगला त्याला भाजून घेऊया तेलामध्ये। तर चांगला परतून घेतल्यामुळे काय होणार आहे, चांगली भाजी चविष्ट बनणार आहे। आपण कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊया। अशा प्रकारे एकदम कलर येईपर्यंत आपण कांद्याला चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे टोमॅटो बारीक बारीक कापून घेतलेलं आहे तेही आपण यामध्ये टाकून घेऊया। अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये एकदम चांगल्या प्रकारे आपण भाजून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे। त्यानंतर जी लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवलेली आहे तेही आपण टाकून मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि कांदा टोमॅटोमध्ये। तर अशा प्रकारे आपला चांगला मसाला तयार होणार आहे आणि भाजी तयार होणार आहे। त्यामध्ये आपण थोडंसं धना पावडर, हळद टाकून घेऊया आणि चवीप्रमाणे आपल्याला त्यामध्ये तिखटही टाकायचं आहे। तर तुम्ही लाल तिखट असेल, काळं तिखट असेल असं तुम्ही टाकून घेऊ शकता। तसं आपण चवीप्रमाणे थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। तसं एकदम चांगल्या प्रकारे आपली भाजी किंवा आपल्याला चटणी म्हणता येईल हे तयार होणार आहे। आपण तसं चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घालूया आणि त्यानंतर आपण जी बारीक बारीक कापलेली कोथिंबीर आहे तेही आपण घालून घेऊया। तशा प्रकारे कोथिंबीर आहे, मीठ आपण टाकलेलं आहे, ते हे व्यवस्थित आपण सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया। त्यानंतर शेंगदाण्याचं कूटही आपल्याला टाकायचं आहे, ज्यामुळे भाजी एकत्रित मिळून येईल आणि चवीला एकदम चांगली लागेल। तर आपण मीठ, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे। तर व्यवस्थित मिक्स आपण करून घेऊया। तर एकदम चांगल्या प्रकारे आपली ही कांदा आणि टोमॅटोची झटपट, चवदार आणि एकदम चांगली अशी चटणी आपली बनणार आहे, जी आपण टिफिनला घेऊन जाऊ शकतो किंवा जेवणामध्ये एकदम पटकन बनवून खाऊ शकतो। तर थोडंसं पाणी टाकून घेऊया, ज्यामुळे एकदम चांगली आपली एकत्रित मिळून भाजी शिजेल। तसं जेवढं आपल्याला लागतं त्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकून घेऊया।
तर एकदम दिसायला चांगली आणि एकदम चविष्ट अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे। तर आपण थोडंसं या चटणीला आपण पाणी टाकलेलं आहे तर झाकून ठेवूया, ज्यामुळे काय होईल एकदम एकत्रित आणि शांतपणे ही भाजी शिजून येईल। तर आपण थोडंसं एक 5 मिनिटासाठी ताट झाकून ठेवूया। आता 5 मिनिटं झालेलं आहे, आपण गॅस बंद करून आपण आपली भाजी बघूया। तर चवदार आणि मस्त अशी आपली ही कांदा आणि टोमॅटोची एकदम साधी सिंपल आणि चविष्ट भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही घरच्या घरी बनवून खा, चवीला कशी लागली कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या जवळच्यांना शेअर करा। तशी एकदम नंबर 1 थाळी आपण कांदा टोमॅटो चटणीची खाऊ शकतो। सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि थँक्स फॉर वॉचिंग।